मंदिर धारीदेवी मंदिर हे भगीरथी नदीच्या काठावर बसलेलं मंदिर. चारधाम जे आहेत त्यांचं रक्षण करती देवी असा हिचा उल्लेख. उत्तराखंडची ही मुख्य देवी आणि हे मंदिर नदीच्या पात्रापासून जरा आत बसलेलं बघा. जो 2013 मध्ये उत्तराखंडामध्ये महाप्रलय आलेला तेव्हा असं म्हणतात की त्या मंदिरातली जी देवी आहे काही कारणास्तव जीर्णोद्धाराचं काम चालू असताना काही कारणास्तव तिला धक्का लागलेला आणि त्यामुळे उत्तराखंडमध्ये जो मागे 2013 मध्ये महाप्रलय आलेला त्याचं कारण ते झालेलं असं म्हणतात. तर नक्की काय माहिती नाही, इकडच्या लोकल लोकांची धारणा आहे. सुंदर दृश्य. वाळूची पुळण जशी आपल्याला समुद्रकिनारी दिसते तशा वाळूच्या पुळणी आहे तिथे. आणि हे मंदिर बघा, मुख्य मंदिर. पूर्ण मार्ग आहे तो हा शेडमध्ये, भाविक शेडमध्ये जाऊ शकतात. याचा मार्ग हा एका तंग गल्लीतून जातो. याचा दुतर्फा ही दुकानं आहेत सगळी पूजा साहित्याची वगैरे. शक्यतो चारधाम करणारे बरेचसे यात्रेकरू धारीदेवीचं दर्शन घेऊन पुढे जातात. मगाशी आम्ही जात असताना इथे वेळेअभावी आणि भरपूर गर्दी असल्यामुळे दर्शन घेतलं नव्हतं. तेव्हा आता जातच आहोत ऋषिकेशच्या दिशेने, तर वाटेत त्या देवीचं दर्शन करून आम्ही पुढे जात आहोत. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आलेला आहे. हे बघा, आद्यशक्ती माँ कल्याणी दारी देवी एवं भैरवनाथ मंदिर. दर्शन गर्दी दर्शनाला भरपूर आहे, परंतु रांग मुव्हिंग आहे की आमचं सौभाग्य. व्यवस्थित इथे रांगेत चाललेलं मॅनेजमेंट. आपल्या यंग जनरेशनसाठी बघा एक मेसेज, सिद्धपीठ है सेल्फी स्थल नाही. परंतु हा छोटासा व्लॉग तुमच्या माहितीसाठी मी करतोय. चांगले इथे मेसेज दिलेले आहेत बघा. सुविचार म्हणू शकतो आपण याला. ही रांग पाहू शकता तुम्ही बघा, पुढे आणि मागे. हेच जर परदेशात असतं मंदिर तर मला वाटतं मोकळं असतं बरंचसं, पण आपल्याकडे भारतामध्ये एक जी पब्लिकची मेंटॅलिटी आहे, सिविक सेन्स, त्यामुळे सगळं पूर्ण फेन्सिंग केलेलं आहे. मंदिराच्या चारी बाजूने ग्रिलिंग केलेलं आहे. तर पुढे मी शूटिंग करू शकेन की माहिती नाही. आता आम्ही मंदिराच्या प्रांगणात आलो होतो, एकदम प्रांगणात. आस्थेचं प्रतीक बऱ्याच भाविकांनी इथे या चुनऱ्या बांधलेल्या आहेत बघा. आणि ह्या भगीरथीच्या पात्रात बरेचसे भाविक स्नान करतात. भगीरथी मंदिराचा हा प्रवेशद्वार. त्याच्या प्रांगणातून निघालं दर्शन घेऊन. चांगलं दर्शन झालं, एकदम मस्त मूर्तीच्या समोर. परंतु आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नव्हतं. मूर्तीच्या प्रांगणात शूटिंग करायला परमिशन नव्हती, त्यामुळे व्लॉग बंद केला. मंदिरपर्यंत आम्ही निघालेलो आहोत. आता पुढचा प्रवास. घरची मंडळी सुद्धा एकदम खुश झालेली आहेत. दर्शन चांगलं झालं. दुकानं भेटतात बघा छान छान वस्तूंची, नेकलेस, हार आणि ह्या माला वगैरे. धारादेवीचा परिसर भक्तांनी फुलून गेला. त्या इथे आदियोगी अंबे माताची मूर्ती वगैरे, दुसऱ्या मूर्त्यासुद्धा इथे आहेत चांगल्या सुंदर आहे. तिनुताईचा मूड झाला शॉपिंगचा. पप्पा के पैसे पप्पा की परी उडा रही है. उत्तराखंड परिसरात दिसणारा सुपरिचित नेहमी असे सस्पेन्शन ब्रिज आपल्याला दिसत नदी किनाऱ्यावर, केबलवर तोडून झालेला सस्पेन्शन ब्रिज हा धारीदेवीच्या परिसरातच आहे. आणि हा धारीदेवीचा तुम्हाला
शेवटचा दर्शन देतो आणि हा माझा व्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया पुढच्या काही माहितीपर व्लॉगसाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.